AI दादा कसा वापरायचा हा सगळ्यांचा मेसेज होता मला. Googleवरती गेल्यानंतर तुम्हाला जस्ट आपला क्लास टाइप करायचे. आपला क्लास टाइप झाल्यानंतर तुम्हाला अशा 2 लिंक्स भेटतात. सगळ्यात पहिली जी लिंक आहे ती आपल्या क्लास .in वेबसाईटची. जेव्हा तुम्ही आपल्या क्लासच्या वेबसाईटवरती जाता, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं की इथे खाली आल्यानंतर म्हणजे जस्ट हे तुम्हाला इंटरफेस भेटतं. हे इंटरफेस भेटल्यानंतर तुम्हाला ट्राय इट फॉर फ्री वरती जायचं. इथे गेल्यानंतर तुम्ही स्टुडंट आणि म्हणजे पूर्ण जे आहे लॉग इनचं पूर्ण पेज तुम्ही कंप्लीट करायचं. म्हणजे तुम्ही क्लास 10th ला SSC बोर्ड कोणती बोर्ड आहे. ओके, सो मी इथे साइन इन करतो कारण माझं अकाउंट आहे आधीपासून. जेव्हा मी लॉग इन कंप्लीट करतो तेव्हा मला हा इंटरफेस भेटतो. या इंटरफेसवरती तुम्हाला 2 गोष्टी आहेत, क्लास 10th आणि क्लास 12th. इथे तुम्ही क्लास 12th मध्ये असाल तर क्लास 12th करा, क्लास 10th मध्ये असाल तर 10th वाले बुक्स. क्लास 12th वरती जर मी आलो तर केमिस्ट्रीवरती जर मी क्लिक केलं, सो केमिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर मला माझा AI दादा केमिस्ट्रीच्या सब्जेक्टसाठी भेटतो. हे झालं म्हणजे इथे तुम्हाला जे टाकायचं तुम्ही ते टाकू शकता, मेसेज करू शकता, तुमचा डाऊट असेल तो सगळा तुम्ही इथे टाईप करून टाकू शकता. आता नेक्स्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे की 10वी साठी पण सेम आहे. बुक्स सगळे इथे आहे. तुम्हाला आता सायन्स 1 मध्ये जायचंय, मॅथ्स 1 मध्ये जायचंय, तर तुम्ही तो मेसेज करू शकता आणि बऱ्यापैकी तुम्ही इथे ह्या गोष्टी पाहू शकता. जेव्हा तुम्ही वेबसाईटवरती याल, हिस्ट्री तुमची इथेच राहते. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्यात, कोणत्या गोष्टी सर्च केल्यात. तसंच वेबसाईटला तुम्ही खाली या. 5 स्टेप मेथड आपल्या क्लासची कोणती ती पण बघून घ्या. संपूर्ण वेबसाईट स्क्रोल करून खाली टॉपर सेक्शन पण तुम्ही बघू शकता, की म्हणजे बऱ्यापैकी ह्या मुलांनी टॉप कसं केले. सो आपल्या क्लासचे जे टॉपर्स आहे, व्ह्यू ऑल ऑफ द फ्रेम. प्रत्येक वर्षाचे टॉपर्स आहे, किती बिट 97, 96 हे सगळे जे टॉपर्स आहेत, हे बेस्ट आहेत आत्ताच्या भागातले. म्हणजे प्रत्येक वर्षाचे आपण टॉपर्स टाकलेले, की म्हणजे बऱ्यापैकी हाऊ दे म्हणजे त्या गोष्टी तिथपर्यंत त्यांनी कशा फॉलो केल्या आणि बऱ्यापैकी म्हणजे आता कुठे आहात ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बऱ्यापैकी. यू कॅन सी दॅट थिंग्स.